सांगली सिटीमध्ये एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये जे थाटामाटात अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला, काय भावना आहे समाज बांधव? समाज बांधव खूप आनंदात आहे। आजचा लोकार्पण सोहळा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्याबद्दल सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील समाज बांधव असतील किंवा अहिल्याप्रेमी सर्व जाती धर्मातले बांधव असतील, हे आजच्या या सुवर्ण सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येनं समाज बांधव आणि नागरिक जमा होते। असा सोहळा मुख्यमंत्र्यांना माझी एक विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे। अहिल्यादेवींचं इतकं प्रचंड काम आहे, अहिल्यादेवींचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अश्वारूढ पुतळा असेल किंवा अहिल्यादेवींचं स्मारक प्रेरणास्थान म्हणून उभा राहायला पाहिजे। त्याच्यामधून लोकांना ऊर्जा मिळेल आणि अहिल्यादेवींचा आदर्श घेऊन आता मुख्यमंत्री साहेब आणि महायुतीचं सरकार जे काम करतंय असाच आदर्श संपूर्ण देशामध्ये पुढे न्यायला पाहिजे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं। सांगलीमध्ये अजून मल्हारराव चौक असेल, यशवंतराव होळकर चौक असेल, हे चौक आहेत, या संदर्भात काय भविष्यामध्ये काय करण्याचं योजना आहे का? येणाऱ्या 5 वर्षामध्ये मल्हारराव आणि यशवंतराव होळकर चौकाचं बी सुशोभीकरण करण्याचा मानस आम्ही सर्व नगरसेवक असतील आणि कार्यकर्ते असतील यांचा आहे आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते उभा करण्याचा आमचा प्रयत्न राहील।